जपल्याशिवाय या रावणा हो या लंकेच्या राजगडीला स्पर्श देखील केला नाही। एका पवित्र म्हणजे एका ब्राह्मण कुळात माझा जन्म झाला। एका ब्राह्मणाचा सुपुत्र असून देखील मी अनेक सुखे उपभोगले। ही कृपा त्या शंभू नारायणाची हो ज्याचा मी परम भक्त आहे त्याची भक्ती मी नितांत केली। तो म्हणून तर माझ्या या लंकेत लक्ष्मी सदा वास करते। ही माझी लंका कुबेरासारखी सोन्याची बनते। या लंकेतील प्रत्येक दिवस हा कर्जासारखा सुखात राहतो। हो मूर्तिमंत मी माझ्या पायाने शिवत असतो। हे हर हर महादेव गिरजा सनया हे तुझी सेवा मी नितांत केली। व्रत करणे अरे उपवास करणे हे तर माझे नित्य चिंतन आहे। तुझी कृपा सदैव माझ्या पाठीशी आहे। मला कोणत्या कृती चुकली नाही। दासी या रावणाच्या सेवेसाठी तत्पर असतात। तरी देखील या रावणाच्या मनात समाधान झालं नाही। याला कारण म्हणजे एक 30 कोटी देव 30 कोटी देवांवर राज्य स्वर्गीय सुख भोगायचं आहे। रंभा उर्वशी त्या नारी सेवा या रावणाची सेवा करते। या त्रैलोक्या फक्त रावण अशी भक्ती केली जाईल माझ्या रावणाच्या मनात समाधान। हे स्वर्गाच्या शक्तीनो या स्वाभिमानाने जगण्याची अमरता माझ्या मनाला मला दान करा। फक्त अमरत्व फक्त Yeah.
शुभाने मंगलाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. वा वा वा. हो मुनी, आपला आशीर्वाद आणि आपल्या आशीर्वादाचे वेच कवच या रावणाच्या पाठीशी असताना मला कोणत्याच गोष्टीची उणीव. नारायण नारायण. हो मुनी, तुम्हाला तर ठाऊकच आहे या त्रैलोक्यात या रावणाची कीर्ती गाजत आहे. नारायण. हो, माझं नाव आहे नाथ. 33 कोटी देवांचे असले डगमगू लागतात. नारायण नारायण. हो, तुम्हाला तर ठाऊकच आहे मी सध्या शिवशंकराचा हर हर महादेवाचा परमभक्त आहे. नारायण. हो, ज्याची भक्ती मी नितांत केली, व्रत केले, उपवास केले, कोणत्याच गोष्टीची उणीव असले. नारायण हो, नारायण. या माझ्या लंकेत लक्ष्मी सदा वास करते. ती माझी लंका कुबेरासारखी सोन्याची बनले. बुद्धिमंत सुख मी माझ्या पायातरी सुरू तरी देखील या रावणात समान अस्थिर असमाधानी चंचल सुसखा. त्याला कारण म्हणजे एकच, मला या 33 कोटी देवांवरती राज्य करायचं आहे. नारायण नारायण. हा त्रैलोक्यात फक्त आणि फक्त या रावणाची भक्ती केली जाईल. हे माझं स्वप्न आहे मुली. त्यासाठी मी ज्याचा परमभक्त आहे त्या शंकराचे शिवलिंग मला माझ्या लंकेत स्थापन करायचं आहे. नारायण नारायण. अरे रावणा, शिव 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 शंकराचे आणि त्या महादेवाचे. अरे रावणा, त्या महादेवाचे शिवलिंग म्हणजे काही साधे सुधे शिवलिंग नव्हे बघ. अरे त्या महादेवाचे शिवलिंग म्हणजे ब्रह्मा पलीकडचे स्थान. अरे शिव जे भस्म लावतो ते भस्म संपल्यास ते भस्म कोण लावणार याचा तुला अभ्यास करायला हवा. ब्रह्माच्या मुखातून बाहेर पडणारा शब्द हा सूर्यप्रकाश एवढा सत्य. नारायण नारायण. जसं तुम्ही सांगाल तसं हा रावण करण्यास तत्पर आहे. अरे रावणा, अरे तू तर मानत आहे. अरे तशी तुझी कीर्ती या लोकात आहे. अरे देवाच्या भक्तीत बसण्याचा मान तुला आहे. अरे माझ्या मते ते तू लिंग सहज नाही. हे लिंग मी सहज माझ्या या शक्तीच्या जोरावर सहज मिळवू शकतो. नारायण नारायण. अरे पण रावणा, यासाठी तुला फार कठोर परिश्रम करून 1000 मुसूट त्या कैलासावर जावे लागणार. कठोर परिश्रम काय, वेळेला अधर्मही स्वीकारे. पण या रावणाला हवे असलेले ते शंकराचे शिवलिंग स्थापन केले. कठोर परिश्रम तपस्या करतो आणि याच वेळी कैलासावर प्रयाण करून शंकराला प्रसन्न करून घेतो. म्हणजे तो मला त्या बदल्यात शिवलिंग निश्चित असते. नारायण नारायण. म्हणजे संकोच न बाळगता यशप्राप्तीचा आशीर्वाद द्या. अरे रावणा, माझा तो तुझा सदा पाठीशी आहे बघ. हर हर महादेव. नारायण नारायण. नारायण नारायण. अरे रावणा, त्या आजवर कोणी साध्य केले नाही ते तू साध्य करायला निघाले. नारायण नारायण. सर्व सुखाचा तू प्रभुदाता, सर्व सुखाचा तू प्रभुदाता. तू दर्शन दे मजला, तू दर्शन दे उपवास करणे, अरे हे तर तुझे नित्य चिंतन झाले आहे. अरे इतक्या दूर कैलासावर येण्यापेक्षा अंतःकरणात माझी भक्ती केली असती तरी मी तुला थोडे दर्शन दिले असते. हे नीलकंठा, गिरजा, कन्हैया, इतक्या दूर येण्यास
कारण तितकेच मोठे आहे. अरे एखाद्या भक्तावर प्रसन्न झाला वर कोणताही असो त्याचा वाईट विचार करत नाही. मग मला आपले हे लिंग हवंय प्रभो, लिंग. अरे हे लिंग तू लग्नापर्यंत तुला खूप जमलेलं आहे. म्हणून हे शिवलिंग सोडून दुसरे काही मग म्हणजे आपल्या भक्तावर आपला विश्वास नाही तर प्रभू. हे लंकाच्या ज्या लंकेत लक्ष्मी लागते कुबेरा लागते अशी तुझी सुवर्ण लंका आहे. अरे माझा तर तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे घे दिलं तुला माझं. त्यामुळे तुझे कल्याण होईल. लक्ष्मी सदा तुझ्या लंकेत वास करेल. त्यामुळे अजरामर होशील. पण रमणा एक मात्र लक्षात ठेव, हे शिवलिंग मात्र जमलेव ठेवू नकोस. एवढं मात्र लक्षात ठेव. जशी आज्ञा प्रभू. हर हर महादेव, हर हर महादेव. कोणी देवांचा राज इंद्राच्या दरबारी नाचते बारी रंबा मिळतानारी हो रंबा मिळतानारी इंद्राच्या दरबारी नाचते बारी रंबा मिळतानारी हो रंबा मिळतानारी. Oh,
म्हणजे म्हणजे तुम्हाला तर ठाऊकच नाही. हे नारदा असा कोणता प्रकार आहे त्यामध्ये देवांना ठाऊक. नारायण नारायण देव लंकाची श्रावणाने महादेवाला प्रसन्न करून त्यांचे शिवलिंग प्राप्त केले. ते शिवलिंग होतो लंकेत येऊन चालणार आहे. त्यामुळे आकार मानणार आहे. नारायण नारायण. ठीक आहे काय काही धर्मच काही बाबा तू भारत जेव्हा या पृथ्वीवर विनाश करतो तेव्हा मी अनेक अवतार लागतो नारदा यामध्ये आपणच काहीतरी मार्ग शोधावा. नारायण नारायण देव तुम्ही तर धन्यवाद पा. तुम्ही त्या गणराची आराधना करा त्यांना प्रसन्न करून घ्या मग त्याच्यातून काहीतरी मार्ग लागतील. ठीक आहे नारदा विष्णुदेव हो ब्रह्मदेव हो आपण त्या गणेशाची आराधना करूया आणि त्याला प्रसन्न करूया. नारायण नारायण तुझ्या नामात या हरिभजनात या तुझ्या नामात या हरिभजनात या माझ्यापुढे प्रकट करावी. हे गणराया हे लंबोदरा हे विघ्नाचा त्या लंकाची श्रावणाने संप महादेवाला प्रसन्न करून त्याची आठवण तो लंकेत घेऊन जाणार ते लंकेत त्या कार्यामध्ये असताना सहजरित्या प्राप्त केला आहे. हे लिंग मी माझ्या लंकेत स्थापन करून माझ्या स्वप्नांची पूर्तता करतो. म्हणजे यात योग्यात फक्त रावणाची आणि रावणाची भक्ती केली जाईल. नाही कोणी देव नाही कोणी देव फक्त रावण रावण रावण. गेली थांबत अरे हे म्हणायच्या अरे मला थोडी मदत करतोस का? नाही रे बाबा मला मुश्किल नाही बस अरे चिपत अरे हे म्हणायच्या अरे एखादा माणूस संकटात असताना त्याला मदत करणे अरे असं शास्त्र सांगतं. अरे मला तर लघुशंका झाले तेव्हा हे लिंग तू हातात घे. नाही नाही अरे तुझ्या तीन हावी अरे तुझी तीन साथ घ्यायची तर
सुविधा हजारच आहेत, पण लक्षात ठेव हे लिंग तू जमिनीवर ठेवू नकोस. हे बघ रावणा, हे लिंग मी एकदम पकडाय, तू जमिनीवर ठेवू नकोस. येतो तू. हे 14 चौकटीच्या राजा रावणा, सर्व शक्तिमान तू, पण आज मला ओळखू शकला नाहीस. आजपर्यंत मिळवलेले भक्ती मार्ग तू दुनिया मिळवणार, तो त्याला कुठेसारखा समजत होता रावणा. पण या सुंदराच्या आठवणी मागले तू भिकारी होशील रावणा, तू भिकारी होशील रावणा. ये रावणा, अरे लवकर ये रावणा, ये रावणा, अरे माझी नैसर्गिक क्रिया सुरू आहे. रावणा, ये रावणा, लवकर ये, मी निघालो. अरे ही माझी घोर तपस्या. अरे तुझे लिंग जमिनीवर ठेवून गेलास. हे लिंग मला माझ्या लंकेत स्थापन करून मला माझ्या स्वप्नांची पूर्तता करायची होती. हे वंदना, हे काय येतो, हे स्थापन झालेले लिंग मला माझ्या लंकेत स्थापन करणार आणि सहजच ठेवणार नाही. मला हे लिंग माझ्या लंकेत स्थापन करायचं आहे. नारायण
अरे रे लंकापती, अरे रे लंकापती, तू असा का वागतो? थोडा विमान गरवाया जायतो, थोडा विमान गरवाया जायतो. अरे रे लंकापती, अरे रे लंकापती, तू असा का वागतो? थोडा विमान गरवाया जायतो. तुला उचलत नाही, हे लिंग तुला उचलत नाही, मग कशाला दर पडतो? अरे अजूनही वेळ गेली नाही बघ. अरे सत्याने वाट तर तुला मोक्ष मिळेल. म्हणजे तुम्ही मुली तुम्हाला म्हणायचं तरी नारायण नारायण. अरे रावणा परीत काय नाही साधू ना, विनाशायचं दुष्ट ना, धर्म संस्थापनाचाय संभवाने उपयोगी. अरे रावणा संभवाने उपयोगी म्हणजे मी ज्याच्या हातात लिंग दिले तो वंचक नव्हता. नारायण नारायण. अरे रावणा तो वंचक नसून गणेश होता. काय साक्षात गणेश? नारायण नारायण. घोर अन्याय झाला मुनी, घोर अन्याय. मुनी हे लिंग तर याच ठिकाणी सापडत. होय रावणा, आता हे लिंग या ठिकाणी स्थापन झाले आणि आजपासून या ठिकाणाला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव प्रसिद्ध होईल. महादेव. आपण आपल्या मायाच्या मेंढ्याची आरती करूया. धरती अंबर हे सागर किनारे तुझा दर्शनाला हे आतुर झाले. दृष्टांचा नाश करण्या मी नमितो तुला रे. शुभ कार्याला पूजितो मी तुला रे. हर्ष वाटे मनाला तुझे रूप पाहताना, हर्ष वाटे मनाला तुझे रूप पाहताना. बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, बाप्पा मोरया.